सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. एखाद्या ठिकाणी विकासात्मक कामाबद्दल किंवा वेगळ्या गोष्टीबद्दल एखाद्या कार्यकर्त्यांनी बोलायचंच नाही का? संजीव भाऊ बोलले त्यांच्यावर हल्ला होता, अरुण भाऊ बोलले त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो, माझ्यावर उद्या काय अन्य कार्यकर्त्यावर काय? म्हणजे ही राजकीय विचारधारा नाही. कुठंतरी एक पायाखालची वाळू सटकून गेल्यासारखं कोणी काय बोललं का त्याच्यावर काहीतरी करायचं, कोणी काय बोललं का त्याच्यावर काहीतरी हल्ला करायचा, हे अतिशय खेदजनक आहे. येणाऱ्या काळामध्ये जनता निश्चित त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. तुमच्याजवळ जे काही कार्यकर्ते आहेत हे फक्त लाभधारक कार्यकर्ते उरलेले. तिकीट उद्या जिल्हा परिषद नगरपालिकेसाठी सामान्य माणूस तुमच्या लोकप्रतिनिधी संघ पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यात नक्कीच नाही, असं मला या ठिकाणी सांगायचं. या सर्व प्रकाराचा जबाब 2024ला निश्चित पाथर्डी शेवगावची जनता देईल असं मला या ठिकाणी वाटतं. जनता पार्टीचे कार्यकर्ते, त्या गावचे सरपंच आहेत, त्या देवस्थानचे विद्यमान अध्यक्ष आहेत, कायदेशीर बाबीमध्ये अध्यक्षपद केलं, परत कोर्टाने त्यांना दिलं. त्या ठिकाणी मिटिंग होती. मिटिंग होत असताना लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, लोकप्रतिनिधीच्या घरी त्या ठिकाणी हक्क रचला. याच्या मागे आता लोकांना सांगण्याची काही गरज नाही. वेगळी भूमिका कोण याच्या पाठीमागे काय? भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेत्याशी आमचा सर्वांचा संपर्क झाला. जिल्ह्याचे एसपी साहेब, त्या दिवशी आम्ही त्यांना ऍडिशनल एसपी साहेबांना निवेदन दिलं. वरिष्ठ नेते मंडळी संघ काही आमच्या जिल्हाध्यक्षांचं बोलणं झालेलं आहे, आम्ही पण बोललेलो आहे. अधिवेशनाचा काळ होता, येणाऱ्या काळामध्ये मुंबईमध्ये आम्ही त्यांना भेटणार आहे. तर गेली ज्यांनी 20-25 वर्ष भारतीय जनता पार्टीसाठी काम केलं अशा कार्यकर्त्याला तुमच्या सत्तेत असताना ही जर हाल होत असेल तर याचा निश्चित तुम्ही विचार केला पाहिजे. 10 वर्षापूर्वी तुम्ही पक्षात आले आणि जुन्या कार्यकर्त्यावर हल्ले, जुन्या कार्यकर्त्यावर केसेस, जुन्या कार्यकर्त्यावर वेगळ्या काही तुम्हाला जर गोष्टी करायच्या असेल तर निश्चित चांगलं नाही. आम्ही वरिष्ठ पातळीवर कामाला लागला. राहिला विषय संजीव भाऊचा, त्या ठिकाणी त्यांना आज पोलीस स्टेशनचा प्रकार पाहिले तुम्ही. जीव घेणं हल्ला होतो, 6 टाके पडतात त्याला, त्या ठिकाणी त्याला 324 दाखल होतो. ह्याच पोलीस स्टेशनवर तुम्ही जर सीआर पाहिला तर नुसता गळा दाबला किंवा जीव घाणा हल्ला केला तरी 307 दाखल होतो, आणि त्या माणसाला 6 टाके पडतात तरी त्याच्यावर 307 दाखल होत नाही. म्हणजे हे सगळं काय चाललंय हे तुमच्या तर लक्षात येतं, या सर्वसामान्यांच्या लक्षात. निश्चित या ठिकाणी न्याय नाही मिळाला तर ते कोर्टात जाऊन त्या ठिकाणी न्याय मागणार. येणाऱ्या काळामध्ये जे त्याच्यात दोषी असतील, जे ते वाटेल ते त्यांचे नाव ते कोर्टामार्फत टाकणार. अमृताची गोडी येई गाईच्या दुधाला, क्रांतीची ही भेट देऊ दुग्ध क्षेत्राला. हळद तुळस शतावरी हाय प्रोटीन युक्त, रोगराई पासून होईल गाय आपली मुक्त. रोग प्रतिकारक शक्ती वर्धक स्वदेशी आयुर्वेदिक खाद्य, गव्यम पशुखाद्य, गव्यम पशुखाद्य, गव्यम पशुखाद्य. गव्यम पशु आहारामध्ये 15 प्रकारच्या कडधान्यांचे व उच्च लॅब प्रमाणित आयुर्वेदिक औषधांच्या योग्य मिश्रणामुळे गायीचे आरोग्य अतिशय उत्तम राहते व दुधाची क्वालिटी तसेच दूध देण्याची क्षमता यामध्ये प्रचंड सुधारणा होते. गव्यम पशुखाद्य.